नमस्कार मित्रांनो, नित्यपसना या चॅनलवरून आज आपण श्री गोंदवलेकर महाराजांची प्रवचनातील 7 जानेवारीतील प्रवचन आपण आता पाहणार आहोत. 7 जानेवारीतील प्रवचनाचा विषय आहे नामाने प्रेम येण्यासाठी खरी कळकळ पाहिजे. आता आपण पाहूया, नामाने प्रेम का येत नाही हा प्रश्न बहुतेक जण विचारतात. पण थोडासा विचार केला तर असे लक्षात येते की हा प्रश्न बरोबर नाही. मूल न झालेल्या बाईने मुलाचे प्रेम कसे येईल असे विचारण्यासारखाच हा प्रश्न आहे. मूल झाले की प्रेम त्याच्याबरोबर येत असते, तेव्हा मुलाचे प्रेम कसे येईल हा प्रश्न करण्याऐवजी मूल कसे होईल याचाच विचार करणे बरोबर ठरेल. आपण सुद्धा प्रश्न करायचा असेल तर नामाचे प्रेम कसे येईल असा करण्याऐवजी मुखी नाम कसे येईल असा प्रश्न करणे बरोबर होईल. मुखी नाम यायला वास्तविक आडकाठी कोणाची आहे? दुसऱ्या कोणाची नसून आपली स्वतःचीच आहे. वास्तविक एकदा नाम घ्यायचे ठरवून सुरुवात केली की झाले. पण तसे होत नसेल तर दोष दुसऱ्या कोणात नसून आपल्या स्वतःच आहे. म्हणून नाम घेणे हे आपले काम आहे, मग त्याच्या पाठोपाठ येणे हा प्रेमाचा धर्म आहे. असे आईच्या बाबतीत मूल आणि प्रेमाचा पाना ही निराळी असूच शकत नाही. तसे नाम आणि त्याचे प्रेम ही एकमेकांना सोडून राहूच शकत नाही. यावरून एक गोष्ट अशी ठरली की प्रेम का येत नाही याचे उत्तर आमच्याजवळ आहे, आणि ते म्हणजे नाम घेत नाही म्हणून. यावर कोणी असे म्हटले की आम्ही नाम घेतोच आहोत तरीही प्रेम का येत नाही असे विचारणे ठीक. पण आम्ही जे नाम घेतो म्हणून म्हणतो त्याचा विचार केला तर काय दिसेल? पोटी जन्माला आलेल्या मुलाबद्दल जसा कळकळा असतो तसा नामाबद्दल आपल्या ठिकाणी कळकळा नसतो. सर्व संतांची किंवा आपल्या गुरुने नाम घ्यावे असे सांगितल्यामुळे आपण ते घेतो, किंवा दुसरे काही करायचे नाही म्हणून घेतो, इतकेच. अर्थातच तसे घेतले तरी आज ना उद्या आपले काम होईलच. पण प्रेम का येत नाही असा प्रश्न विचारण्यापूर्वी आपण नाम किती आस्थेने घेतो हा प्रश्न स्वतःला विचारणे जरूर आहे. एखाद्या बाईला फार दिवसांनी मूल झाले तर त्या बाबतीत तिची स्थिती होते तीच नामाच्या बाबतीत आपली होणे जरूर आहे. आपल्या देहाची वाढ जशी आपल्याला नकळत होते तशी आपली परमार्थाची उन्नती आपल्याला नकळत झाली पाहिजे. ही कळी तर सर्व फुकट जाण्याचा संभव असतो. परमार्थात मिळवण्यापेक्षा मिळालेले टिकवणे हे सर्वात जास्त कठीण आहे. त्याला मी काही तरी झालो असे वाटते, तो काहीच झालेला नसतो. अशा माणसाने फारच सांभाळले पाहिजे. श्रीराम जय राम.